जय महाराष्ट्र। एकेकाळी उद्धव साहेब मी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करत आहे असं म्हणणारे माझे लाडके एकू मामा आज भाजपचा उठतालात बसता बुक्की हा प्रकार सहन करत आहेत। काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या लोकांकडून मिळणारी वागणूक, मुंडकं वगैरे ती सगळी आपण ऐकलेलीच आहे। त्याच अब्दुल सत्तारच्या मुलाचा आज निवडणुकीचा फॉर्म बाद केला जातो आणि संजय गायकवाड यांना भाजपच्या एका नेत्याकडून 100 कोटीच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस येते। बच्चू कडू यांनी सांगितलं की भाजपच्या काही नेत्यांकडून त्यांच्या जिल्हा प्रमुखांना जो त्रास होतो आहे, जी कुचंबणा होती आहे, ते बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले माझे लाडके एकू मामा त्यांच्याच बाले किल्ल्यामध्ये शासकीय कार्यक्रमाचं निमंत्रण मिळत नाही। त्या कार्यक्रमाला गणेश नाईक, आदित्य तटकरे यांना निमंत्रण असतं, परंतु माझ्या लाडक्या एकू मामाला नसतं। इतकंच काय तर सध्या जी स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक चालू आहे यामध्ये जास्त कुठलं काही नाही, नाशिकचं सांगते। भाजपने एक जो बंडखोर उमेदवार उभा केलेला आहे त्या उमेदवाराने आपली उमेदवारी अर्ज काही मागे घेतला नाही, परंतु आता तो पाठिंबा सुद्धा दर्शवत नाही। त्यासाठी माझ्या एकू मामाचे जे नेते आहेत ते उमेदवाराला कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांच्या नाकी नऊ येत आहे। इतकंच काय तर परभणी हिंगोलीसाठी जो कट्टर हिंदू उमेदवार दिलेला आहे एकू मामांनी, सईद खान, त्या सईद खानला भाजपचे लोक मतदान करणार नाहीत अशा आशयाचे मला भाजपच्याच नेत्यांकडून कॉल आलेले आहेत। इतकंच नव्हे तर माझ्या लाडक्या एकू मामाच्या मंत्रिमंडळामध्ये जे सगळे मंत्री आहेत, कुठल्या मंत्र्यांचे किती टक्केवारी आहेत याची कॉल रेकॉर्डिंग भाजपच्याच एका नेत्यांनी मला पाठवलेली आहे। काय नाही एकू मामा, जे तुमच्यासाठी एका मागून एक भाजपच्या लोकांकडून जे तुम्हाला संकट येत आहेत त्या संकटासाठी तुमच्या लाडक्या बहिणीचे अर्थात माझ्या आईचे जे काही उपाय आहेत ती जी मला सांगते ते मी तुम्हाला सांगते। माझी आई म्हणते, पोरी माय जर एकामागे एक संकट येऊ लागले ना तर काय करायचं, हनुमान चालीसा म्हणायची नाही तर ऐकायची। आता काय एकू मामा, माझ्या आईने जे काही हनुमान चालीसेबद्दल सांगितलेलं आहे ते हनुमान चालीसा म्हणायला तुमच्याकडे काही वेळ नाही, कारण तुम्ही रोज उठून उद्धव साहेबांचे पदाधिकारी नेते तुम्ही फोडत असता। तर तुम्ही एक काम करा, परभणी हिंगोलीसाठी जो तुम्ही कट्टर हिंदू उमेदवार दिलेला आहे सईद खान, त्याला सांगा तुमच्यासाठी हनुमान चालीसा म्हणायला आणि एखादी पूजा घालायला, म्हणजे भाजपकडून जो तुम्हाला त्रास होतो आहे तो कुठेतरी कमी होत आहे। पण मला काय वाटतं माहितीये का एकू मामा, एवढं सगळं करण्यापेक्षा जे तुम्ही सत्तेच्या लाचार खुर्चीवरती बसलेला आहात ना, त्याला एक धडामकून लात घाला आणि सरळ दरेगावमध्ये जाऊन शेती करा आणि आरामात जगा। कारण तुम्हाला जो काही त्रास होतो आहे, मला असं वाटतं तुमच्या डोक्यामध्ये काही चित्र विचित्र काय असे विचार येतील वगैरे। एकू मामा, तुम्ही 1000 वर्ष जगावं अशी माझी इच्छा आहे। उगा काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये विचार येतील म्हणून मला तुमची काळजी वाटली, म्हणून तुमच्यासाठी हा मी व्हिडिओ केला आहे। बघा, विचार करा एकू मामा। तुर्तास इतकंच। जय महाराष्ट्र।